मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो आपण रानामध्ये आलेलो आहे आणि रानामध्ये येऊन आज आपण एका दुसऱ्या रानामध्ये आलेलो आहे. त्या ठिकाणी आपण पक्ष्यांना पाणी ठेवणार आहे. तर आज आपण पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी मित्रांनो वेगळे आयडिया केलेले. हे बघा तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये ही जी मडकेत ही मडके आपण आज घेऊन आलेलो. ही मातीची मडकेत. तर या मडक्यांमध्ये आपण झाडावरती टांगून पक्ष्यांसाठी पाणी ठेवणार आहे. तर चला मित्रांनो आज आपण या झाडावरती पक्ष्यांसाठी पाणी ठेवूया. पाहूयात या ठिकाणी आपल्या या मडक्यांमध्ये पक्षी पाणी पितात का. नक्की माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण ना ज्या ठिकाणी काय झाडांना फळ आले त्या ठिकाणी पक्षी फळ खायला आल्यानंतर पाणी प्यायला येतील अशा ठिकाणी आपण ही मडकी आपण टांगून ठेवणार आहे. तर हे बघा या ठिकाणी ना हे बघा हे जे समोर झाड दिसते आपली आणि हे बघा आपल्यावरती पण हे एक झाड आहे याला फळं लागलेले आहेत. याला करंबू बनते. त्या करंबूची फळं आपण खात नाही, फक्त पक्षी खातात. तेच आपण या ठिकाणी आता हे मडकी आपण टांगून ठेवणार आहे. तर चला व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक मडकी तीन आपण ही मडकी आणले तर आणि एक केंड भरून पाणी आणलेले. तर बघा हे अशा पण रशी बांधली कारण मडकं खाली पडू नये म्हणून ह्या रशीने आपण असं बांधून घेणार इथं मित्रांनो. म्हणजे आपल्या मडक्याला धोका नाही, पक्षीने हलवलं तरी कसलाही धोका होणार नाही आणि तो खाली पडणार नाही. त्यासाठी आपला असा मडका आपण बांधून घेणार आहे. मित्रांनो असा मडका बांधले आपण आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतणार आहे.
मित्रांनो, हा जो कुकुर कुकुर जो पक्षी करतो ना, हा मी तुम्हाला दाखवायचा लय प्रयत्न करतोय, पण हा पक्षी आपल्याला बघायला भेटत नाही, कारण तो जवळ जाताच म्हणजे लांबच उडून जातोय. त्याच्यामुळे ना तो आपल्याला भेटतच नाही. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. हे बघा, कुकुर कुकुर करतोय. हे बघा, हा उडाला. हा बघा, हा आहे तो पक्षी, पण तो आपल्याला जवळ येऊन देत नाही. हे बघा मित्रांनो, आज पावसाचा वातावरण झालेलं आहे. हे पाऊस गरजतोय, पाऊस येण्याची शक्यता आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.